कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. बॉक्साडीच्या संदर्भामध्ये जी सुनावणी लावलेली होती गणपतीच्या अगोदर, जिल्हाधिकारी, मी, पोलीस अधीक्षक आणि तिथल्या सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच अशी आमची एक बैठक झाली आणि गणपतीच्या तोंडावर ही सुनावणी असू नये असं याच्यावर आमचं एकमत झालं आणि अनिश्चित काळासाठी ही सुनावणी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे. त्याचा ग्राउंड रियालिटी रिपोर्ट प्रांताधिकारी, कलेक्टर साहेब आणि SP साहेब 2-4 दिवसामध्ये केंद्र शासनाकडे पाठवतील आणि नंतर योग्य तो निर्णय होईल. रिफायनरीच्या बाबतीमध्ये जे गुन्हे दाखल झालेले होते ते सामाजिक आणि राजकीय असतील, हिंसक नसतील तर ते गुन्हे मागे घेण्याची प्रोसिजर ही पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेली आहे. आज माझ्याबरोबर ते देखील सगळे पदाधिकारी आलेले होते रिफायनरीच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आणि त्यांना मी विनंती केली की भविष्यामध्ये जर आपण संवाद ठेवला तर त्याच्यातनं योग्य तो मार्ग निघू शकतो आणि ते देखील त्यांनी कबूल केले. पण त्यांची एक जी मागणी होती की गुन्हे मागे घ्यायची, त्याची कार्यवाही पोलीस अधीक्षकांनी सुरू केली. 31 ऑगस्टपर्यंत 2024 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सामाजिक स्वरूपाचे, राजकीय स्वरूपाचे, हिंसक नसलेले जे गुन्हे आहेत ते मागे घेण्याची प्रोसिजर पोलीस अधीक्षकांनी सुरू केली. विचारा. काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये हजर होते. लवकरात लवकर जागा वाटप व्हावी यासाठी त्यांच्यामध्ये चर्चा झाली. त्या बैठकीला तिन्ही नेत्यांचा कॉमन दौरा हा महाराष्ट्रामध्ये करण्याच्या संदर्भामध्ये एक समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या समन्वय समितीचा दौरा 11 तारखेपासून रत्नागिरीतनं सुरू होतोय. 20 तारखेपासून हे मोठे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होतील. विभागीय सभांसाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा उपस्थित राहतील. मित्रपक्षाचे आमचे पदाधिकारी उपस्थित राहतील आणि याच कालावधीमध्ये लवकरात लवकर जागा वाटपावर चर्चा होईल आणि पहिली यादी जाहीर होईल. लाडक्या बहिणीचं स्वप्न काय, शेतकरी कर्जमाफी, बहिणीच्या भावाला रोजगार, बरेच काही विषय करून एक व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला पाहिला. अजून 2 महिन्यानं महाविकास आघाडीचं विडंबन होणार असल्यामुळं अशा काही त्या गोष्टी करतात. माझी लाडकी बहीण योजना ही कोणालाच समजलेली नाही, पण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो, गावागावामध्ये फिरतो, वाडी वस्त्यांवर फिरतो. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना ही योजना किती आवडलेली आहे हे तुम्हाला निवडणुकीनंतर कळेल. आज गावात गेल्यानंतर ज्या पद्धतीचा महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ह्या योजनेला, हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये देखील 2,74,000 महिलांसाठी जवळजवळ 82 कोटी रुपये 17 तारखेला त्यांच्या खात्यांमध्ये 2 महिन्याचे जमा होत आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सकारात्मक गोष्टी घडत असल्यामुळे काही लोकांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. महाविकास आघाडीमधला मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही स्पष्ट होत नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर सुद्धा काँग्रेस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटामध्ये वेगवेगळे परस्पर भिन्नता दिसते. 2 महिन्यानंतर अजून तुम्हाला चित्र स्पष्ट होईल की मी महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं की ज्यांच्या आघाडीला चेहराच नाही ती आघाडी यशस्वी होऊ शकत नाही. महायुतीचं आमचं धोरण काय की महायुतीचा प्रत्येक उमेदवार हा निवडून येणं ही आमची प्रायोरिटी आहे. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका होत आहेत. दोन्ही नेत्यांच्या म्हणजे अजितदादांच्या आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. आमची प्रचाराची यंत्रणा ही वेगळ्या पद्धतीनं काम करते. आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करतो आणि हे हवेवर आरूढ होऊन स्वतःची निवडणूक लढवतात. फेक नरेटिव्ह सेट करून हे निवडणूक लढवतात. त्याच्यामुळं खोटं हे एकदाच स्वीकारलं जातं, पुन्हा पुन्हा स्वीकारलं जाणार नाही. त्याच्यामुळं 2 महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येईल.